नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे उडदाचे पापड कसे करायचे। खूप सोपे आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हा उडद स्पेशल पापड। तर विकत आणलेले आहेत 1-1 किलोचे रामबंधूचे पापड आटे। तुम्ही जर हा शॉर्ट बघून इथे आला असेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मम्मीने 1-1 किलोचे असे 2 किलोचे पॅकेट फोडून घेतलेत पाटीमध्ये, मोठ्याशा पाटीमध्ये। या पिठामध्ये अजिबात काहीही टाकायची गरज नाही। तुम्ही ना या पिठाच्या पिशवीच्या मागे त्याचं जे प्रिस्क्रिप्शन थोडंसं जे दिलेलं आहे ना ते वाचू शकता। डिस्क्रिप्शन काय असेल ते, कृती कशा प्रकारे करायची फॉलो, आणि मग तुम्हाला अंदाज येऊनच जाईल। पण माझा हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की समजेल कशा प्रकारे करायचं आहे। खूप सोपं आहे। थोडंसं पीठ शिल्लक ठेवा, तुम्ही जेवढं 1 किलो आणलं असेल 2 किलो पीठ शिल्लक ठेवा, कारण आपल्याला पापड लाटताना थोडंसं पीठ लागतंच। तेल लावून जमत नाही, कारण तेलामुळे थोडेसे वातरट होतात। असं म्हणजे वातरट म्हणजे त्याला वास येतो शेवटी खूप दिवस टिकत नाहीत ते पापड। तेलामुळे लवकर लाटता येतात पण कष्ट लागत नाहीत आपले। असं पीठ लावून थोडंसं कष्ट लागतं, पण पापड खूप दिवस छान असे टिकतात, म्हणून आम्ही पीठ लावून लाटणार आहोत। तर बघा, इथे पाणी टाकून मळून घ्यायचे, घट्ट असे गोळे करायचे त्याचे छोटे छोटे। तर मम्मी ते बघा मळून घेते। आधीच जास्त पाणी टाकायला जाऊ नका, नाहीतर खूप पातळ होईल। आधीच हे उडदाच्या पिठाचे पापड असतात ना, ते पीठ खूप चिकट असतं। आणि ते मम्मीने बघा साधारण 2 किलोमध्ये 8 गोळे झालेले आहेत, आणि थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे लाटण्यासाठी। आता याला काय करायचं मी तुम्हाला सांगते। याला आता एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून त्या प्लास्टिकच्या पिशवीची गाठ मारायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे रात्रभर मुरण्यासाठी। पीठ छान असं मुरतं। आणि दुसऱ्या दिवशी ती स्टेप जी करत होतो आम्ही दुसऱ्या दिवशीची, ती यामध्ये आली नाही की घेतली नाही मी, मलाच नाही माहीत पापड लाटण्याच्या ह्याच्यामध्ये। मी पण पापड लाटायला मम्मीला मदत केली ती त्यामुळे। तर याला काय करायचं, या गोळ्यांना पाटा वरवंटा असतो ना त्यावरती चेचायचं, थोडंसं तेल लावून मऊसूत गोळा होईपर्यंत चेचायचं। लाट्या करून घ्यायच्या त्याच्या आपल्या धाग्याच्या साह्याने, सेम टू सेम लाट्या करायच्या। आणि ते बघा पापड लाटायचं काम चालू झालेलं आहे। 2 किलोचे पापड एका दिवसात केले माहिती आहे का। आणि पीठ आमचं एवढं असं घट्ट मळलं होतं ना मम्मीने, खूप टाईम लागत होता। तरी पण आम्ही दोघींनी मिळून हे 2 किलोचे पापड केले, आणि हे पापड तयार झाले बघा। असे मस्त असे पापड तयार होतात। तुम्ही हा माझा व्हिडिओ बघून नक्की पापड कराल असं मला नक्कीच वाटतंय। तर तुम्ही अजून केले नसतील पापड तर नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा पापडचा स्पेशल व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही हे असे पापड केलेत का कधी रेडीमेड आट्याचे। कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू